तर नमस्कार मंडळी, मी एका काडीच्या पिठीच्या काडीवरती अभ्यास करतील, पण पोर आहे ना पेपरचा अभ्यास आहे ना पेपरच्या आदल्या दिवशीच करते. सध्या तर 2-3 दिवस आमच्या युनिट टेस्ट चालू होती, त्याच्यामुळे ब्लॉग नाही टाकता आले बरं का. पण या 2-3 दिवसामध्ये काय झालं ना ते आपण पुढे व्हिडिओ मध्ये बघू. सगळ्यात पहिल्यांदा तर आम्ही ना क्रिकेट खेळलो. आता पेपर युनिट टेस्टचे असू नाहीतर सेमिस्टरचे असू, क्रिकेट खेळल्याशिवाय तर दिवस पुढे ढळतच नाही. पेपर 4ला सुटला का आम्ही 4:10 पर्यंत ग्राउंड वरती राहायचं. तोपर्यंत कॉलेजच्या बस पण नव्हते जात, तेच आम्ही इकडे क्रिकेट खेळायला सुरुवात करायचो. आता पहिली गोष्ट म्हणजे क्रिकेट हा मैदानी खेळ आहे, त्यात बरेच जण क्रिकेट खेळायला येते नाही. मग त्यांचं काय चालू राहतं, एक तर रील स्क्रोल करीत राहते नाही रूम वरती गेम खेळत राहते. आमच्यावाले आखी 7 पेपर होते ते 4 दिवस चालले. आणि 4 दिवसामध्ये ना म्हटलं आज शेवटचा पेपर होता, ब्लॉगला थोडंफार कंटेंट घ्यायला लागते. म्हटलं पब्लिकला पण कळालं पाहिजे की आमच्यावाली ना युनिट टेस्ट चालू होती. आता युनिट टेस्टचा शेवटचा पेपर झाला, त्याच्या दुसऱ्या दिवशी मी घरचा रस्ता धरला आणि डायरेक्ट घरी आलो. घरी मी 3-3:30 वाजता आलो होतो, तेवढ्या चाऱ्याचा पण टायमिंग झाला होता. मग मी ना पहिल्यांदा मका आणायला गेलो, तिथं वातावरण एवढं भारी झालं होतं ना का पेपरचं आखं टेन्शन निघून गेलं होतं. ती गोष्ट वेगळी का मी पेपरचं टेन्शन घेतलं नव्हतं. आता नेमकी ना चाऱ्याला मका आणि घासत राहिला बरं का. त्यात ही मका ना निम्मी वाढली आणि निम्मी वाढलीच नाही, कारण की जेव्हा मका लावली होती ना तेव्हा निम्मी अर्धी मका ना खारुताईने खाली होती आणि त्याच्यावर ना आम्ही डबल मका लावली होती. मग जी दुसऱ्यांदी लावेल मका आहे ना ती ना तशीच बारीक राहिली होती. आता माझ्यासोबत इकडे काकन ते पण चारायला आले होते. काकीने मस्तपैकी सरपान गोळा करून आणलं होतं नदीवरून. बाकी आता हरभरा पण हरभरा झालाय, मी ना हरभरा खातो. तोपर्यंत तुम्ही लाईक आणि फॉलो करून घ्या, म्हणजे परत आपल्या गावाकडले ब्लॉग आहे ना कंटिन्यू चालू होतील. तोपर्यंत धन्यवाद.